आज आपण गावाकडच्या पद्धतीने किंवा गावाकडच्या स्टाईलने मस्त अशी ओल्या चवळ्याची उसळ किंवा भाजी बनवणार आहोत। अतिशय सोपी पद्धतीने, चवीला तर एक नंबर लागते। चमचमीत अशी आपण ओल्या चवळ्याची उसळ बनवणार आहोत। त्यासाठी आमच्या शेतातल्या ताज्या चवळ्याच्या शेंगा मस्तपैकी मी सोलून घेतलेल्या आहेत आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे, खूप सारा कांदा चिरून घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केले आणि नंतर आपण जे चवळ्याच्या शेंगाचे बी सोलून घेतलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। मंद गॅसवर हलके असे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला ते खूप जास्त भाजायचे पण नाहीत, हलके डाग येईपर्यंत भाजायचे आहेत। तर उलटाण्याने छान असं मी वरतून खालतून छान सगळ्या बाजूने अशा प्रकारे 1-5 मिनिटभर छान असं आपल्या चवळ्याचे बी छान अशा परतून घेतलेल्या आहेत कढईमध्ये आणि ते छान अशा भाजल्या पण आहेत, हलक्या भाजलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्या चवळ्याचे बी चा वास छान असा सुटलेला आहे। आता ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी एका प्लेटमध्ये ते सगळे बी काढून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण बी काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मग पुढच्या प्रोसेसकडे स्टार्ट करायचं आहे। तर नंतर मी काय केलं, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणखीन जास्त घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये तेल छान असं गरम झालेलं, कारण आपली कढई ऑलरेडी गरम होती। मग मस्तपैकी जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे। जिरे मोहरी छान तडतडून झाले की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि आता आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हलका म्हणजे कांदा पण आपल्याला जास्त भाजायचा नाही, तो थोडा कच्चाच ठेवायचा आहे। त्याच्यामुळे म्हणजे काय होतं, कुठल्या पण उसळमध्ये कांदा थोडा कच्चा असेल तर आणखीन छान उसळ टेस्टी होते। नंतर आपला कांदा भाजायला तर ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण खलबत्त्याच्या साहाय्याने आपला लसूण ठेचून घ्यायचा आहे। मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत, ते छान ठेचून घेऊन नंतर आपण कांदा भाजायला ठेवलेला होता ना त्याच्यामध्येच ॲड केलेला आहे आणि तो पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि घरचं लाल तिखट यूज केलेलं आहे इथे मी। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट यूज केलेले आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता। नंतर आपण जे मगाशी भाजून घेतलेले चवळ्याचे बी होते ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं। आता हे आपल्याला 1-2 मिनिट तरी छान असं वरतून खालतून छान असं परतून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या चवळ्याच्या बीला छान असं चटणी मीठ सगळ्या बाजूने लागेल। अशा पद्धतीने परतून झालेलं आहे। नंतर मी काय केलं, त्याच्यामध्येच ना चिरलेली कोथिंबीर ॲड केली। ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या भाजीला आणखीन जास्त टेस्ट येते, मस्त असा फ्लेवर येतो। तुम्ही म्हणजे बरेच जण भाजी झाल्यानंतर कोथिंबीर ॲड करतात, पण मला भाजी भाजतानाच कोथिंबीर घालायला आवडते। आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पाणी ॲड करा। तर पाणी ॲड करून झाल्यावर मंद गॅसवर आपली उसळ ठेवायची आहे। मस्त अशी छान अशी उकळी आलेली आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आणि खरंच आपली भाजी म्हणजे खूप जास्त टेस्टी होणार आहे आणि ऑलरेडी झालेली आहे। तर अशा प्रकारे 10 मिनिटात मंद गॅसवर आपली ही भाजी तयार होते आणि खूप म्हणजे कमी तेलात पण खूप सुंदर भाजी होते ही आणि चवीला तर खूप भारी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या पद्धतीची उसळ। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली ते मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या ह्या चमचमीत उसळ आणि मस्त अशी गरम भाकरी कशी वाटली तुम्हाला ते